बौद्धांचं आहे अशी त्यांनी त्यावेळेस मागणी केली होती आणि तो लढा त्यांनी उभारला होता। त्यानंतर त्यांचा जो लढा भदंत सराई, नागार्जुन सराई यांनी हा तो चालू ठेवला, परंतु अद्यापही ते महाबोधी बौद्ध विहार हे अद्यापही बौद्धाच्या ताब्यात नाहीत। त्या ठिकाणी हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करून त्या ठिकाणी कर्मकांड, बळी, बकरे अशा प्रकारचं कर्मकांड ब्राह्मण करत आहेत। यासाठी सर्व बौद्धांचा या ठिकाणी विरोध आहे। त्यासाठी जो 1949 आज जाचक कायदा सरकारने लागू केला आहे तो रद्द करावा आणि जे महाबोधी बौद्ध विहार आहे हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं, यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार माननीय संजयजी भोसले साहेबांना निवेदन दिलं आहे। त्यांना मागणी केलेली आहे की ही मागणी आमची तात्काळ पोहोचावी। संपूर्ण भारतामध्ये सर्व ज्याच्या धर्माचे मंदिर त्यांच्या ताब्यात आहे आणि एकमेव असं बौद्धगयाचं बौद्ध विहार जे आहे तो आजही ब्राह्मणांच्या उच्चवर्णीयांच्या ताब्यामध्ये आहे। तर संपूर्ण बौद्ध समाजाची अशी मागणी आहे की तो बौद्ध विहार हे आमच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी देशभरातून झालेली आहे। त्याचं एक निवेदन आपण सिल्लोड तहसीलमध्ये इथले आंबेडकरी पुढे आंबेडकरी समाज चळवळीतील लोकांनी दिलेलं आहे। तर अध्यक्ष संजय आरके हे थोडक्यात बोलतील असं बौद्धगया ठिकाण असेल किंवा अयोध्येचं ठिकाण असेल, असे जिथे जिथे जे मोठे मोठे मंदिर आहेत तिथं बौद्धाच्या मूर्त्या सापडत आहे। बौद्धाच्या मूर्त्या सापडून त्यांना सिंदूर फासलं जातं आणि कर्मकांड केलं जातं। कर्मकांड हा बौद्ध धर्मात नाही आहे, पण काही विशिष्ट समाजाने, ब्राह्मण समाजाने त्याच्यावर कब्जा केलेला आहे। बौद्धगयासारख्या ठिकाण आहे तिथं खूप मोठं विकृतीकरण चालू आहे। तर विविध देशातील, सर्व देशातील भक्तीजी तिथे येऊन आंदोलन करत आहे। आजचा 15-16वा दिवस आहे, आमरण उपोषण करत आहे। पण नितीश कुमार मुख्यमंत्री यांचं सुद्धा त्याकडे लक्ष नाही आहे। आपले जे भारताचे पंतप्रधान आहे हे सुद्धा बाहेर देशात जाऊन सांगतात की हम बौद्धच्या देशातून आलेलो आहे, पण बौद्धाच्या देशातून आल्यानंतर बौद्धांची इथं काय हाल करताय परिस्थिती आहे हे जगासमोर आपल्याला आणायचं आहे। यासाठी आता आपण सर्व आंबेडकर फुले चळवळीच्या वतीने इथं निवेदन दिलं आहे। जर हे निवेदन जर नसेल झालं तर एक दिवशी उपोषण आपण सुद्धा सर्व मिळून, सर्व पक्ष मिळून, सर्व समाज मिळून सर्व आपण इथं एक दिवस आंदोलन छेडणार आहे असं आपण त्यांना तुमचा इशारा देऊया। देशातल्या सर्व धार्मिक स्थळावर ज्या त्या धर्माचं मंदिर त्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून बौद्धगया येथील सुद्धा महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि त्यासाठी आमचा हा लढा या ठिकाणी आता पहिल्यांदा सुरुवात होईल आणि या पुढचं आंदोलन इथं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व आंदोलनाची तयारी, मग ते रास्ता रोको असेल, उपोषण असेल किंवा अन्य तीव्र आंदोलन असेल या ठिकाणी छेडलं जाईल। त्याहीपेक्षा जर समजा बौद्धांचं मंदिर ताब्यात घेण्याची गरज पडली तर सिल्लोडचे सर्व बौद्ध अनुयायी महाबोधी विहाराला या देशातून सर्वांना पहिल्यांदा जातील आणि वाटेल ती ताकद त्या ठिकाणी मोजण्याची आमची तयारी असेल। मग तो कोणतीही तयारी त्या ठिकाणी किंमत मोजावी लागली तरी आम्ही सिल्लोडकर त्या ठिकाणी जाऊन ते लढा उभारू आणि त्याचं तीव्र स्वरूप करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।